नमस्कार. खारेपाट न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत. अलिबाग तालुक्यातील खारेपाट विभागातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान भुवनेश्वर 18 गाव समितीचे सहकार्य लाभले. विशेष प्रावीण्य कुमारी सारा अभिजित वर्तक फोपेरी गावची कन्या हिने धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया सागरी अंतर पार करून खारेपाट अलिबागचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचवले. तसेच कुमारी रुचिता किसन मोकल हिने 26 जानेवारी 2023 व 25 रोजी राजपथ दिल्ली येथे झालेल्या 500 नृत्यांगना व भव्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. यावेळी तिच्या सन्मानाच्या वेळी इंडोनेशियाचे पंतप्रधान व देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत झाला. तसेच कुमारी सृष्टी प्रदीप पाटील पेडांबे हिने श्रीलंका कोलंबो येथे पॉवर लिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक व वर्ल्ड चॅम्पियनशिप प्राप्त केली. कुमारी जिज्ञासा सुधीर पाटील पेडांबे हिने टीम सिंगल सोटी रौप्यपदक प्राप्त केले व तिची बहीण कुमारी तन्मयी सुधीर पाटील हिने फरी सिंगल सोटी रौप्यपदक प्राप्त केले. तसेच खारेपाटातील कला, क्रीडा, शैक्षणिक, डॉक्टर्स विविध क्षेत्रात उल्लेखनीय प्रावीण्य प्राप्त केलेल्यांचा सन्मान डॉक्टर रवींद्र म्हात्रे, डॉक्टर संदेश पाटील, डॉक्टर अक्षय पाटील, डॉक्टर मनोज पाटील, डॉक्टर रेखा म्हात्रे, डॉक्टर तेजस्विनी पाटील, डॉक्टर हर्षले पाटील तसेच भुवनेश्वर 18 गाव समितीचे अध्यक्ष दीपक पाटील व संस्थेचे सर्व पदाधिकारी ह्यांच्यातर्फे उपस्थित सर्व मान्यवरांचा विशेष सन्मान करण्यात आला. महेंद्र म्हात्रे, खारेपाट न्यूज रिपोर्टर. रील्स व्हायरल झालेले आहेत, अगदी बिलियन्स व्ह्यू तिला आलेले आहेत आणि खरोखरच ही स्टार आपल्या खारेपाट विभागातील आहे, फोपेरी गावातील आहे. हा खरं तर आपल्याला अभिमान पाहिजे, आपल्या अलिबाग तालुक्यातील आहे. या सर्वांना मी विनंती करतोय की तिचा एकत्रित या ठिकाणी सन्मान करत आहोत. थँक्यू, धन्यवाद आणि कॉंग्रॅच्युलेशन. अशीच पुढे चालत राहा आणि यश मिळवत राहा. च्या माध्यमातून 2000 रुपयाचं बक्षीस. सर वाळके सर तुम्ही या. होत आहे मान्यवरांना सुद्धा इतका अभिमान वाटतो, त्यांनी तिथे प्रथम क्रमांक पटकावला होता. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या कुमारी रुचिता किसन मोकल याबद्दल थोडंसं 2 शब्द ऐका. सर्वप्रथम मंडळाचे अध्यक्ष आणि आपला भुवनेश्वर मंदिर ट्रस्ट 18 गाव समितीचे सर्व सन्माननीय सदस्य, सारख्या अगदी पवित्र दिवशी मला हा सन्मान स्वीकारायला मिळाला, त्यामुळे त्यांचे सगळ्यात आधी आभार. त्यानंतर मान्यवरांचे, सर्व उपस्थित अतिथींचे, माझ्या घरातील सर्व मोठी मंडळी, माझे सर्व काका जिथे उपस्थित आहेत त्यांचे आणि आपल्या सगळ्या प्रेक्षक वर्गांचे मी मनापासून आभार मानू इच्छिते आणि आपल्या सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छिते. आय एम 25 at Rajpath, New Delhi. This entire event was held in the presence of our Honorable Prime Minister of India, Shri Narendra Modi sir, Honorable President of India, Srimati Draupadi Murmu madam, and many more foreign delegates, which last year present was Indonesian President Mr. Prabowo Subianto sir. आणि त्याचसाठी आज म्हणजे मला अगदी प्राऊडने सांगावं असं वाटतं की मी इथपर्यंत पोहोचण्यामागे अनेक व्यक्तींचे त्यांचे आशीर्वाद आणि त्यांचा पाठिंबा मला लाभलेला आहे. सो दिस शोज वेअर आय एम स्टँडिंग टुडे ॲज वेल एज वेअर आय कम फ्रॉम. त्याचसोबत माझे आई वडील ज्यांच्या समर्थनाशिवाय मी आता काही साध्य करू शकले नसते, त्यांचा मला इथे स्पेशली उल्लेख करावा असं वाटतोय. माझे वडील
सेंट्रल GST अँड कस्टम इन्स्पेक्टर श्री किसन रामभाऊ मोकल ते इथे आज आलेले आहेत. त्यांचं स्पेसिफिकली असा सन्मान आणि म्हणजे माझ्याकडून प्राऊडली त्यांचं नाव इथे घ्यावं असं वाटतं, कारण की हॅज ऑलवेज बिलीव्ड इन मी अँड सपोर्टेड मी अनकंडिशनली. त्यांची शिकवण, त्यांचे विचार हे नेहमीच मला इन्स्पायर करत आले आहे ऑल द डिफिकल्टीज थ्रू आउट माय लाईफ. या दोघांचा सन्मान मी किंवा त्यांचा उल्लेख मी इथे स्पेसिफिकली करू इच्छिते किंवा मी केला, कारण की म्हणजे असं नाही की माझा सत्कार आहे म्हणून किंवा इथे सगळे जमले आहेत म्हणून, पण मला हे सांगावं असं वाटतंय की आजही बऱ्याच ठिकाणी मग मुलगा असो मुलगी असो त्यांना काही रेस्ट्रिक्शन्स असतात. म्हणजे बाहेरची उदाहरणं देण्यापेक्षा ज्या ग्रुपसोबत मी डान्स करते, ज्या ग्रुपसोबत आम्ही आउट ऑफ महाराष्ट्र शोज करतो, बऱ्याच मुलींना बरेच रेस्ट्रिक्शन्स असतात. पण मला अगदी निक्षून सांगावं असं वाटतं की या दोघांनीही मला आजपर्यंत कधीच कुठेच अडवलं नाही. इनफॅक्ट त्यांनी मला नेहमी प्रथम क्रमांक पटकावला होता. त्या प्रसंगी तिथे इंडोनेशियाचे सन्माननीय कुमारी रुचिता किसन मोकल हाशिवरे यांनी जे यश प्राप्त केलेले ते अर्थातच 26 जानेवारी सन 2020, 23 आणि 25 रोजी राजपथ दिल्ली येथे झाले. मला असं सांगितलं की आयुष्य म्हणजे एकच गोष्ट किंवा दोनच गोष्टी धरून चालणं नाही, तर आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक गोष्ट जबाबदारीने निभावणं, पार पाडणं आणि ती शिकून घेणं म्हणजे खरं आयुष्य असतं. आणि त्यांच्या या सपोर्टमुळे, त्यांच्या सहकार्यामुळेच आज मी इथपर्यंत पोहोचू शकले. त्यामुळे त्यांचे मनापासून आभार आणि मला सगळं क्रेडिट त्यांना जातं. नाउ लास्ट बट नॉट द लीस्ट, रिप्रेझेंटिंग होल महाराष्ट्र स्टेट फॉर नॅशनल लेवल ॲट अ ह्यूज प्लॅटफॉर्म वॉज रिअली अ मोमेंट ऑफ इमेन्स प्राईड अँड रिस्पॉन्सिबिलिटी फॉर मी. तर आय एम रिअली ऑनर्ड टू रिसीव्ह दिस अवॉर्ड अँड एव्हरीथिंग. आणि पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचे, अतिथींचे, सर्व प्रेक्षक वर्गाचे आणि भुवनेश्वर मंदिर ट्रस्ट 18 गाव समितीच्या सर्व सन्माननीय सदस्यांचे मनपूर्वक आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. वक्रतुंड महाकाय गजवदन वक्रतुंड महाकाय गजवदन वक्रतुंड महाकाय शारदाई आम्ही धरितो तुमचे जपान. शारदाई आम्ही धरितो तुमचे जपान. गजवदन वक्रतुंड महाकाय गजवदन वक्रतुंड महाकाय. तुम्ही जरा बघा तरी अशी मी मदत मंजिरी सोबत ठेकली लखलखते सुंदरी. अशी मी मदत मंजिरी चटक चांदणी चमचमते उंबरी. एकदा जोरदार टाळ्या होत्या कुमारी रुची. धुमकिट धुमकिट तदानी धुमकिट नटनागर नट धुमनट पर्वत उभा उत्तुंग नवागुमतो मृदुंग. बकवाजनेचा आवाज जनन झंकार लेऊनी स्त्री रूप भुलवी नटरंग नटरंग नटरंग. त्यांनी असलं केलं तर माझी देखणी सुरत नाही हटत कुणाच्या नजरा. माझी पाठ हाय गोरे माझं. आणि अभिमान सुद्धा वाटतोय कारण आपण या अलिबाग तालुक्यामध्ये आहोत आणि अशा अलिबाग तालुक्यामध्ये विविध खेळांना रिप्रेझेंट करणारी ही मंडळी इथे आहेत आणि त्यांचा सन्मान हा अभिमानाचा दिवस आहे. महाशिवरात्रीचा दिवस असला तरी जे काय आहे ते सांग. थांब निघू दे त्यांना लोटलंच काय जावं. संगीत त्यांच्या आई सुद्धा इथे आहेत. मी माझा स्टुडिओ इथे पेढांब्याला आहे आणि मी ब्रिटिश सिरामिक्स बाइंडिंगमध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे. चायनामध्ये रेसिडेन्सीज केलेल्या आहेत. खूप साऱ्या फेलोशिप्स आहेत. हे सांगण्याचं कारण हे आहे की मला
मी इथेच राहिलेले आहे आणि इथेच माझं शाळा झालेली आहे. IAS स्कूलमध्ये होते मी वर्सोलीमध्ये. तर मला हे सांगायचं आहे की काय केले पाहिजे. हॉबी म्हणून बऱ्याचशा लहानपणापासून गोष्टी ट्राय करायला हव्यात आणि त्याच्यामध्ये आपला कल कशात आहे ते आपणच निवडायला हवं. असं एखादं कोणतं काम ज्याच्यामध्ये आपल्याला ते काम न वाटता वेळ कसा निघून जातो हे कळत नाही. ही छोटीशी एक अवेअरनेसवाली गोष्ट आहे की दाखवते की आपलं पॅशन काय असू शकतं. आणि मला माझ्या आईवडिलांनी प्रोत्साहन दिलं. JJमध्ये मी ॲडमिशन घेतलं आणि मग मला कळलं की मला सिरामिकमध्येच काम करायचं आहे आणि इतक्या साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज मी पुढे माझ्या हार्डवर्कनी मिळवत गेले. तर मला वाटतं हे कुणालाही इथे शक्य आहे. 10वी-12वीच्या मुलांनी प्रयत्न करा की तुम्हाला काय आवडतं. फक्त अभ्यास किंवा हेच नाही पण आर्ट आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि लहानपणापासून त्या सगळ्या गोष्टी जोपासा आणि मग तुम्हाला कळेल की तुम्हाला नेमकं काय करायचं आयुष्यात. कारण आयुष्यात काय करायचं आहे हे जितक्या लवकर कळेल तितकं खूप छान असतं. थँक्यू. सगळ्यांना नमस्कार. उपस्थित मान्यवर व भुवनेश्वर मंदिर ट्रस्ट 18 गाव समिती यांचे मी मनपूर्वक आभार मानते माझा इथे कौतुक सोहळा केल्याबद्दल व माझे पालक नंतर मग माझं पूर्ण बागवाले कुटुंब यांचं ह्या माझ्या यशामध्ये खूप उल्लेखनीय सपोर्ट आहे आणि कायमच सपोर्ट असतो कुठच्याही गोष्टीला. तर मग मी सांगू इच्छिते की पॉवर लिफ्टिंग आणि वेट लिफ्टिंग हे दोन्ही वेगवेगळी क्रीडा आहेत आणि पॉवर लिफ्टिंगमध्ये मी आता 2025मध्ये श्रीलंका येथे कोलंबो इथे झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये या एकाच इव्हेंटमध्ये मी 5 सुवर्णपदक मिळवले होते आणि त्या 5मध्ये 4 तर माझे इंडिव्हिज्युअल होते आणि 5वा होता तो पूर्ण जगातला वर्ल्ड चॅम्पियन म्हणून अंडर 48 kg म्हणून मिळाला होता. तर सगळ्यांना माझ्याकडे बघून वाटत नाही की मी एक पॉवर लिफ्टर असेल पण यामध्येच किंवा सगळ्याच गोष्टींमध्ये एकच असतं की कुठचीही गोष्ट इम्पॉसिबल नसते. तुमचा माइंडसेट हा खूप खंबीर असावा लागतो तर सगळ्या काही गोष्टी सुरळीतपणे होऊन जातात आणि खूप पॉसिबल आहेत गोष्टी. थँक्यू. आणि मी सांगू इच्छिते मी माझे स्वीकारत असणार आहेत आणि तन्मयी सुधीर पाटील हिचा आपण इथे पटकावलेला आहे आणि तुमचा या भुवनेश्वर ट्रस्टच्या वतीने आणि 18 गाव समितीच्या माध्यमातून यथोचित मन कॉंग्रॅच्युलेशन्स सर्वांचं मी मनपूर्वक